प्रदीप गोलंदाजीवर आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. IMB जांभूळपाडाकडून पहिल्या चेंडूवर सिंगल. स्ट्राईकवर विनोद. शॉर्ट बॉल, फायदा उचललाय. चेंडू मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून मिड विकेट कडे ट्रॅव्हल होताना तिकडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि बघता बघता 2 धावा पूर्ण होतील. धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र आता 3. षटक क्रमांक मैदानात चालू आहे. पहिलं आपण पाहतात ह्याही मात्र हा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. नीटसा बॅट वर आला नाही. चेंडू मात्र लॉंग लेग कडे ट्रॅव्हल होतोय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये जातोय. तिकडे मात्र फिल्डर जोपर्यंत जाऊन फील्ड करेल पुन्हा एकदा 2 धावा या पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जाऊन पोचते 5. 3 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. चेंडू झालेत आतापर्यंत 3. धावसंख्या फलकार आहे 5. पाच धाव फलकावर आहेत. आणि इकडे मात्र त्यानंतर पुन्हा एकदा डबलवर सध्या भर दिलेला आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या फलकावर आहे 4 चेंडू झाले. धावसंख्या फलकार आहे 7. मॅच नंबर आताची पाहायला मिळते 5. इकडे मात्र चेंडू सीमा पार जातोय. चौकार. 4-4. पुन्हा एकदा या मॅच कडे जाणार आहोत कारण मॅच तेवढाच महत्वाचा आहे. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र आता 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 15. नवीन गोलंदाज मैदानाच्या आत सचिन. 15 धावा फलकावर आहे. 1 षटक संपलंय. पहिला ओव्हर मध्ये धावसंख्येचा पाऊस पडलाय. याआधी युवा मासवनने काय तो विजय मिळवला. वेल प्लेड. 52 धावांचा आम्हाला पाठलाग. शेवटच्या षटकात 16 धावा होत्या. ज्या संघाने गेल्या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं होतं याच मैदानावर तो आर्यन शिरगाव मात्र या स्पर्धेतून बाहेर जातोय पहिल्याच राऊंडला. इकडे मात्र चांगलं कमबॅक. अनिलला मात्र चेंडू समजला नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 15 वर. षटक क्रमांक दुसऱ्या मैदानाच्या आत आहे. कुठे ना कुठे इकडून आई आंबे जांभूळपाडा संघाला चांगल्या धावसंख्येकडे जायचंच आहे नो डाऊट. इकडे पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. फायदा उचलला. चेंडू मात्र सीमारेषा पार. षटकार 6.
मूव्स ऑन 21. 21 धावा. पहिला चेंडू डॉट सचिनचा. त्यानंतर अनिलने सांगितलं की मीही हात खोलणार आहे. चेंडू सीमा पार षटकार. धावसंख्या फलकावर 21-21. पुन्हा एकदा चांगला फटका आहे ऑन साइडला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 22-22. पुन्हा एकदा एक मोठा फटका आणि यावी चेंडू बॅकवर्ड. इकडे मात्र स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार. 6. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 28 धावा. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा. ओ चांगला बॉल, चांगला बॉल, डॉट बॉल. स्कोर अजूनही थांबलेला 28 वर. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. लास्ट बॉल. 28 धावा. 14 ची सरासरी. पहिल्या षटकात 15 आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत 13. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, डॉट बॉल. षटक संपत्यात 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 28. आई अंबे जांभूळपाडा संघ पहिला फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर 28 धावा. नवीन गोलंदाज विशाल. तुषार. तुषाल. तुषाल. पहिला चेंडू डॉट. याही ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलाय. जोपर्यंत मिड विकेटचा खेळाडू फील्ड करेल फक्त एक धाव. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र आता 29-29. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत आहे. हा सामना क्रमांक 4 आहे. इकडे मात्र चेंडूला फ्लाईट दिली गेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. डॉट बॉल. जिथे धावांचा पाऊस पडत होता ना तिकडे आता विनोदला थोडंसं शांत केलंय. 29 धाव फलकावर आहेत. या षटकाचा विचार केला तर 3 चेंडू आता पण तुषालचे. इकडे मात्र चेंडू फिरला त्यानंतर स्वतःला ऍडजस्ट केला फलंदाजाने. ओ परंतु इथे पहा ही टक्कर भरपूर काही सांगून जात होती. नाहीतर हा चेंडू सीमा पार गेला असं नो डाऊट. चेंडू पडल्यानंतर वेट केला आणि मोठा फटका खेळायचा होता. फलंदाज बाद. फलंदाज मैदानाच्या आत. दया. दया कशा पद्धतीची फलंदाजी करतो. अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसात काय पाहायला मिळणार एकंदरीत चांगले मॅच होणार नो डाऊट.
इकडे पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी हाताळलाय. या षटकात 5 चेंडू मध्ये फक्त 1 धावा दिला आणि 1 गडी बाद केलाय. व्हॉट अ बॉलिंग त्रिशाल. लेग ब्रेक आणि इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट. ओव्हर समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकार 29. शेवटचे 6 चेंडू. चला पुढच्या मॅच कडे आपण जातोय, जिकडे वंदे मातरम ठसकुरपाडा विरुद्ध वंदे मातरम ठाकूरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विजय 11 बेलपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन. चला टॉस साठी या. तर जावे मैदानाच्या धावसंख्येचा विचार केला 29 वर 1. पहिला चेंडू मोठा फटका खेळायचा. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक. ओ इकडे मात्र पुन्हा एकदा टक्कर लागता राहिली. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येवर पोहोचले 30. 30 वर 1. यावी मोठा फटका खेळलाय, परंतु पायाचा चेंडू किती दूर जातोय. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6-6. साठी 36 धावा. अजूनही या षटकातील 4 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. षटकार. 43 ऑन बोर्ड. 43 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि 2 धावा पूर्ण. स्कोर मूव्ज ऑन 45. शेवटचे 2 बॉल. लास्ट 2 बॉल्स. या आधीच्या सामन्यात आपण त्या धावा पाहिल्या होत्या. गोलंदाज मोठा फटका आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल. चुकी करणार नाही. विकेट. 43 ला लागतोय. अजून एक झटका. ओव्हर. स्कोर 45. लॉस ऑफ 2. 45 ला 2.
लास्ट बॉल 45 धावा. विकास मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आणि विकेट. 45 ऑन बोर्ड अँड 46 इज अ टार्गेट. 46 धावा. चला पुढचा मॅच. पुन्हा एकदा विनंती असणार आहे, वंदे मातरम ठाकूरपाडा, दुसऱ्या बाजूला विजय 11 बेलपाडा. चला टॉस साठी या. चला तर सलामी जोडी मैदानाच्या आत जयंबेकर सोडणा संघाकडून 46 इज टार्गेट. 46 धावांचं आव्हान. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फई मध्ये कोणताही संपर्क नाही. प्रकाश पहिला षटक घेऊन हातात, तर नॉन स्ट्राईकला येतो विशाल, नॉन स्ट्राईकला येतो अक्षय. यानंतर वंदे मातरम ठाकूरपाडा विरुद्ध विजय 11 बेलपाडा यामधील पुढची मॅच. शिवनेरी ब रोडखट चषक चा हा अंतिम दिवस. अंतिम दिवसात थोडं आपण पाहतोय की पहिल्या फेरीचा हा चौथा मॅच, अजूनही 2 मॅच बाकी राहणार आहेत यानंतर. इकडे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय, चेंडू मात्र जातोय गली रिजन मधून. पाहूया चौकार जाणार का, चेंडू सीमा पार, 4 चौकार.
जाय पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडूला येऊन दिला चांगल्या पद्धतीने तिकडे मात्र चेंडूला धाडलाय पुन्हा एकदा सीमा पार चौकार विचार केला धावसंख्या धावून पोहोचते 8 या धावसंख्येवर चेंडू झालेत आतापर्यंत 3 विशाल चांगली फलंदाजी करतो इकडे मात्र बाल बचे हा चेंडू जातो निर्धाव वंदे मातरम ठाकूरपाडा आणि विजयलन बेलपाडा हा लास्ट स्कोर आहे आलेत का दोन्ही कॅप्टन वंदे मातरम ठाकूरपाडा आलेली आहे बेलपाडा विजय 11 बेलपाडा चला टॉस साठी या आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे प्लीज सर्वांनी सहकार्य करा 4 बॉल 9 इकडे पुन्हा एकदा रिव्हर्स खेळायचा होता परंतु एक धाव मिळेल पाहायचं एक धाव ही लेग बॅटनी लागलाय पंच तेच सांगतात धावसंख्या 1 ने वाढून 10 ऑन बोर्ड लास्ट बॉल या षटकातील रवींद्रजी बाबर साहेब पुन्हा एकदा ऑन ड्युटी वापिस सध्या ते सुट्टीवर आहेत परंतु इथे मात्र ग्राउंडवर ऑन ड्युटी आहेत दहा धावा फलकावर आहेत लास्ट बॉल हितेश ब्राईटनेस 10 धावा पहिला बॉल डॉट त्यानंतर 2 चौकार त्यानंतर सिंगल 9 झालेले आहेत सॉरी इकडे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे क्षेत्ररक्षक पोचेल तोपर्यंत धावसंख्या पोचते ती मात्र आता 10 वर चला तर इकडे मात्र आपण एक सन्मान करतोय आपल्या व्यासपीठावर ज्यांचा आता आगमन झालाय कॅमेरामॅनला विनंती करेल आपण व्यासपीठावर कॅमेरा आणा राजेशजी भोईर साहेब JSW सिमेंट पालघर जिल्ह्याचे जे सेल्समन आहेत आणि ते इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात रवींद्रजी बाबर साहेब यांना विनंती करतो की त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करूया थँक्यू व्हेरी मच आपण इथपर्यंत आलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार तुम्ही पाहू शकता सध्या ऑन स्क्रीन आहेत ते जय मैदानाच्या धावसंख्या फलकावर लागते ती मात्र आतापर्यंत 11 ऑन बोर्ड पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज अनिल रोडखड प्रीमियर लीग जी इकडे होते त्याचे अध्यक्ष माननीय श्री राकेश गुडू साहेब इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचाही सन्मान कॅमेरामॅन या पुन्हा एकदा तुम्हाला पुन्हा एकदा संधी असणार इकडे कॅमेरामॅन या पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर यस थँक्यू तुम्ही पाहू शकता रोडखड प्रीमियर लीगचे सर्व अर्थात माननीय श्री राकेश गुडू सर इकडे आहेत त्यांचाही सन्मान आपण करतोय थँक्यू व्हेरी मच सर पुन्हा एकदा मॅच खेळले जाणार आहोत कारण मॅच ही तेवढाच महत्वाचा आहे धावसंख्या फलकावर 11 ऑन बोर्ड शेवटचे 18 चेंडू आणि धावा आहेत लगभग 35 18 चेंडू 35 धावांची गरज आहे सामना क्रमांक 4 3 धावसंख्या स्थिरावलेली आतापर्यंत ती आता वाईट बॉल आलाय 12 धावा वंदे मातरम ठाकूरपाडा इकडे उपस्थित आहे हा चेंडू मोठा फटका खेळत आला चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र झेल सुटतोय 2 धावा या मात्र पूर्ण केल्या जातील धावसंख्या 2 नी वाढते धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 14
14 धाव फलकावर आहेत अजूनही. आपण जर विचार केला ना तर अनिलचं हे षटक ज्या पद्धतीची सुरुवात झाली, वाईट बॉल त्यानंतर डबल, 46 धावांचं आव्हान आहे. खराब शॉट सिलेक्शन, चेंडू फैवर येत नाहीये, डॉट बॉल. विशालला मात्र चेंडू बॅटवर घ्यावे लागणार आहेत. विशालचा विचार केला, 7 चेंडू त्याने खेळलेत, 11वर तो फलंदाजी करतोय सध्या. पुढचा चेंडू तृषालसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, नीटसा चेंडू फईवर येत नाहीये. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावून पोहोचते 16-16. 3 चेंडू आतापर्यंत झाले त्या षटकातील. नयन इकडे पुन्हा एकदा हा चेंडू मात्र जातो निर्धाव. नो नो बॉल आहे, थ्रो नो बॉल. आणि थ्रो बॉलला काय पेनल्टी आहे? अंपायर थ्रो बॉल आहे का? ओके ओके. म्हणजे टोटल किती? नो प्लस 2 ना? नो प्लस 2. या 3 धावा पेनल्टी मिळतील. म्हणजे नोचा एक, नोची नो बॉल प्लस 2 बॉल 2 रन्स, ते जे आपण पाहतो इकडे मात्र विशाल अंबाट टोटल 3 धावा ना? येस, थँक्यू. चला मॅच कडे जाऊया. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर आहे 19. फ्री हिटचा चेंडू आहे. अजूनही जर या सामन्याचा विचार केला तर सामना ज्या पद्धतीने पुढे जातोय, या स्पर्धेतील हा पहिला गोलंदाज आहे जिकडे मात्र नो बॉल आपण जो पाहतोय. तीन धावांची 2 धावांची पॅनल्टी आणि नो बॉल असं म्हणून 3 धावा प्लस झाल्यात. इकडे मात्र हा चेंडू जातो निर्धाव, डॉट बॉल. माफ करा, वाईट आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20-20. अजूनही फ्री हिट कायम असणार आहे. फ्री हिट कायम आहे कारण वाईट बॉल होता, त्यामुळे फ्री हिट कायम. यावी खराब चेंडू, फायदा उचलायचा होता, चेंडू हवेत आहे. इकडे मात्र कॅच घेतली गेली परंतु त्याचा फायदा होणार नाही आहे. दिमाग की बत्ती को जलाना होगा. मोये मोये 2 धावा, कारण फ्री हिटचा बॉल होता त्यामुळे झेल पकडून काही फायदा होणार नाही. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या 2 पोहोचते मात्र 22-22. चला विजय इलेव्हन मेलपाडा, चला टॉस साठी. आणि वंदे मातरम ठाकूरपाडा संघ तिकडे उपस्थित आहे. टॉस होईल. बावीस 23 धावा आहेत.
24 धावा फलकावर आहेत. 24. खराब चेंडू फायदा उचलायला पाहिजे फलंदाजाने, परंतु हा खराब चेंडू, त्यामुळे 1 धाव प्लस होणार. 25. विजयीलन बेलपाडा वन द टॉस. राजेशजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला या मॅचचा. ही ओव्हर संपायचं नावच घेत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू ज्या पद्धतीने टाकलाय, धाव संख्या फलकार 26. त्रिशाल बॅक टू द पॅव्हिलियन. आतापर्यंत धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा, 2 षटक संपल्या. थोडासा घाई ठेवा कारण मॅच थोडासा लेट होत आहे प्लीज. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्कवर दया. पहिला चेंडू डॉट. इकडे मात्र आता समीकरण म्हणते 11 चेंडू 20 धावेची गरज आहे. 11 बॉल 20. दया गोलंदाजी मार्कवर आलेत. इकडे मात्र हा चेंडू पाहायचा. इकडे फलंदाज एकच धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 10 चेंडू 19 धावांची गरज आहे. दहा 19. चेंडूला आपण पाहतो चेंडू दिशा बदलतोय पडल्यानंतर. ज्या पद्धतीचा टर्न इकडे दिसतोय. चांगली गोलंदाजी. मिश्रण आहेत गोलंदाज दयाकडे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 19 हवे आहेत. पुन्हा एकदा इथे मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आहे. हा डॉट पुन्हा एकदा येतो. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 27 वर 1. वर 1 गडी बाद. चेंडू झाले 4. धावांचा ओघ वाढावा लागणार आहे. भूक वाढवावी लागणार आहे फलंदाजाला. इकडे मात्र चेंडू पायावर आदळतोय परंतु कोणती धाव नाही. डॉट बॉल. पुन्हा एकदा दयाचा तुम्ही रनअप पाहिला ना, एक छोटासा रनअप आहे परंतु प्रभावी गोलंदाजी करतात ते सध्या. दोन बॉल या 1 बॉल बाकी. लास्ट बॉल. लगातार 3 डॉट. यावी खराब चेंडू. वाईड बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 28. 7 चेंडू 18 धावा. 7 बॉल 18. फुल टॉस बॉल होता. फायदा उचलायला हवा होता. तेवढा फायदा नाही. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 30. 3 षटकात 30 धावा. 6 चेंडू 16 धावाची गरज आहे. पाठच्या सामन्यात सुद्धा 6-16 हव्या होत्या आणि युवा मासवंनी 6-16 त्या काढल्या होत्या. 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावाची गरज आहे. चला एक डीजे कडे जाऊया. गीत ऐकूया. पुन्हा मैदानाच्या आत येऊया.
चार चेंडू 15. चला घाई करा, पुन्हा एकदा विनंती असणार आहे, वेळेचं बंधन पाळा. 12 वाजून 7 मिनिटं झालेले आहेत. हा फक्त सामना क्रमांक 4 आहे. अजून आजच्या दिवसात 10 मॅच खेळवायचे बाकी आहेत, लक्षात ठेवा जरा. आज 10 मॅच अजून बाकी आहेत. इथे मात्र बॅटची आतील कडा, चेंडू मात्र जातोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. 1 आणि 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावा घेताना मात्र फलंदाज बाद. आता समीकरण म्हणते शेवटचे 3 चेंडू धावाव्यात त्या 13. इथून मात्र हा चेंडू पाहायचा आहे, पण निर्धाव. आता समीकरण बदलतंय. 2 चेंडू 13 धावांची गरज आहे. 2 चेंडू 13 धावा. इथून मॅच कुठे जाईल? एखाद षटकार आला या चेंडूवर तर मजा येईल. 2-13. हो, आणि कॉमेंटेटरनी म्हणाला आणि इकडे षटकार. आता 1 बॉल 7. एक चेंडू 7 धावा. 1 चेंडू 7. एक बॉल 7. कोणाकडे मॅच जाणार? आणि सुपर ओव्हर. सुपर ओव्हर. सुपर ओव्हर कडे लक्ष आहे, आणि ही सुपर ओव्हर कोणाच्या बाजूने जाणार याकडे लक्ष आहे. चला, हा चला, लगेच जास्त वेळ ना घेऊ. सुपर ओव्हर. ते मात्र सुपर ओव्हर.
चेक चेक. चला तर लगेच मॅच कडे जाणार आहोत. चला तर सुपर ओव्हरची मॅच आहे. सुपर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या प्रकार आहे 5. 3 चेंडू झालेले आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे आणि इकडे पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार. 4 4 4 चौकार.